हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपासून नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA मार्फत जी घेतली जाते त्या अंतर्गत पेपर 1 आणि पेपर 2 या संदर्भातील आपण माहिती घेत आहोत, अभ्यास करत आहोत, जेणेकरून होणाऱ्या जी आजची जी अपडेट आहे त्यानुसार जी 16 जून 2024ला नेट परीक्षा होणार होती त्या परीक्षेचं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये थोडा बदल झालेला आहे. आपण पाहू शकता त्यामध्ये 16 जूनच्या ऐवजी ती परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे 18 जूनला. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 2 दिवस जादाचे आपल्याला मिळणार आहेत तयारी करण्यासाठी. कारण 16 तारखेला UPSC परीक्षेचं पूर्व परीक्षा असल्यामुळं कदाचित अशा पद्धतीचा बदल UGC करून करण्यात आला असावा. असो, जो काही बदल असेल तो निश्चितच आपल्या भल्यासाठी असेल हे देखील तेवढंच खरं आहे. बघा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA मार्फत जी नेट परीक्षा घेतली जात आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते वेगळं आहे. आपण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहिलेलं आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत 38 कोड नंबर असणारा मराठी विषयाचं जे प्रश्नपत्रिका आहे 12 डिसेंबर 2023 शिफ्ट 2 दुसऱ्या शिफ्टमधील जे प्रश्नपत्रिका आहे मराठी विषयाची त्याचं आपण विश्लेषण 2 भागामध्ये करणार आहोत. 50-50 प्रश्नांचं विश्लेषण, जेणेकरून आपल्याला एकंदरीत नेटच्या परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे जे स्वरूप आहे ते सेट पेक्षा कशा पद्धतीनं वेगळं आहे त्याचं देखील आपल्याला माहिती मिळणार आहे. ज्याचा फायदा आपल्याला जूनमध्ये परीक्षा देत असताना प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. आपल्या समोर अभ्यासक्रम आहे. सेटचा आणि नेटचा अभ्यासक्रम जरी एक असला तरी प्रश्नांचं जे स्वरूप वेगळं आहे त्यात आपण लगेच लागलीच पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 पेपर 2 मराठी विषयासाठी क्लास जॉईन करायचे असतील त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे जे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही कोर्सेस जॉईन करू शकता. ऑल एक्झाम कट्टा हे आपलं गुगल प्ले स्टोअरवरील ॲप आहे, किंवा जर तुम्हाला डायरेक्ट देखील 96 89 04 77 38 या नंबरला कॉल करून किंवा मेसेजद्वारे देखील तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. आपण पेपर 1 च्या कोर्सेसची फीस फक्त 1100 रुपये नेट परीक्षेसाठी ठेवलेली आहे आणि पेपर 2 जो आहे मराठी विषय त्याची फीस आपण 1400 रुपये ठेवलेली आहे. अशा पद्धतीनं दोन्ही विषयाची मिळून तुम्हाला फक्त 2500 रुपये फीस पे करावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व घटकांच्या नोट्स, पेपर 1 पेपर 2 त्यानंतर लेटेस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, पेपर 1 पेपर 2 विश्लेषणासह, त्यानंतरनं सर्व पेपर 1 च्या 10 घटकांचे लेक्चर, पेपर 2 च्या 10 घटकांचे लेक्चर्स, त्याबरोबरच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि टेस्ट सिरीज आणि सर्व PDF नोट्स हे सर्व तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ते देखील दोन्ही विषयाचं मिळून फक्त फक्त 2500 रुपयामध्ये. चालेल. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे ते दोन पद्धतीनं हा क्लास जॉईन करू शकतात. एक ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअरवरील ॲपच्या माध्यमातून, दुसरं म्हणजेच या नंबरला 96 89 04 77 38 या नंबरला कॉल करून किंवा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे देखील माहिती घेऊन क्लास जॉईन करू शकता. चला तर मग आपण पाहूयात मराठी विषयाचं जे दुसऱ्या शिफ्टमधलं
पहिले जे 50 प्रश्न आहेत ते पेपर 1 साठी आहेत आणि त्यानंतरचे जे 51 पासूनचा जो हा प्रश्न आहे तो मराठी विषयाचा आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मराठी ज्याची सेक्शन आयडी आहे 22, मराठी विषय सेक्शन आयडी 2274272300, सेक्शन नंबर 2 सेक्शन टाइप्स ऑनलाइन पद्धतीनं कंपल्सरी, त्यानंतर 200 गुणांसाठी हे सर्व प्रश्न आहेत। चला तर मग पहिला प्रश्न बघूयात। बघा, मराठी विषयाचे नेटचे प्रश्न जे असतात ते देखील सर्व मराठीमध्येच असतात। बघा, मुख्य अर्थाने कल्पना बरोबर समजली नाही तर तिचे योग्य आकलन होण्यासाठी प्रथम कोणत्या वृत्तीचे सहाय्य घेतले जाते। बघा, हा जो प्रश्न आहे तुम्ही पाहू शकता याची जी डिफिकल्ट लेवल आहे, सरळ सरळ प्रश्न विचारला नाहीये, आकलन क्षमतेवर हा प्रश्न विचारलेला आहे। तुम्ही पाहू शकता, म्हणजे आपल्याला संकल्पना जर स्पष्ट असतील तरच तुम्ही याचे उत्तर नोंदवू शकता किंवा याचं योग्य उत्तर निवडू शकता। मुख्य अर्थाने कल्पना बरोबर समजली नाही तर तिचे योग्य आकलन होण्यासाठी प्रथम कोणत्या वृत्तीचे सहाय्य घेतले जाते। लक्षणावृत्ती, अभिधावृत्ती, व्यंजनावृत्ती, भावना वृत्ती। योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लक्षणावृत्तीनुसार मुख्य अर्थाने कल्पना बरोबर समजली नाही तर तिचे योग्य आकलन होण्यासाठी त्याचं लक्षणावृत्ती माहित असणं गरजेचं असतं। त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न दुसरा, दिलेल्या पर्यायातील द्वैत समासाचे उदाहरण ओळखा। कमलनयन, विद्याधन, चहा पाणी, साखर भात। बघा, द्वैत समासाचे जे प्रकार आहेत त्यावर हा प्रश्न विचारलेला आहे, उपयोजनावर आहे। म्हणजे तुम्ही त्या समास जे अभ्यासले असतील ते तुम्हाला लक्षात राहिलेत का नाही, त्याचं उपयोजन कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं या बेसचा प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे चहा पाणी, बरोबर आहे, द्वैत समास। पुढचा प्रश्न तिसरा, ध्वनी उच्चारताना लागणाऱ्या काळास खंडाधिष्ठित स्वनिमामध्ये कोणती संज्ञा वापरली जाते। बघा, हा प्रश्न पूर्णतः आकलनावर आहे। ध्वनी उच्चारताना लागणारा जो काळ लागतो, वेळ लागतो, त्या खंडाधिष्ठित स्वनिमामध्ये कोणती संज्ञा वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे अवधी ही संज्ञा वापरली जाते। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। कालावधी त्याला आपण अवधी असं म्हणतो। पुढचा प्रश्न, बघा, कल्पना शक्तीच्या निर्माणक्षम स्वरूपाला आपण प्रतिभा म्हणतो। बघा, कल्पना शक्तीच्या निर्माणक्षम स्वरूपाला आपण काय म्हणतो? प्रतिभा म्हणतो। तर तिच्याच आस्वादक्षम स्वरूपाला आपण सहृदयता किंवा सद्विरुची म्हणतो। हे मत टिंबटिंब यांचं आहे। नागनाथ कोतापल्ली, श्री के क्षीरसागर, गो म कुलकर्णी, रा श्री जोग। योग्य उत्तर काय आहे? तर श्री के क्षीरसागर, पर्याय क्रमांक 2 योग्य आहे। कल्पना शक्तीच्या निर्माणक्षम स्वरूपाला आपण प्रतिभा असं म्हणतो। हे जे प्रश्न आहे तो आकलनावर आधारित आहे। तुम्हाला कल्पना शक्ती, त्यातून निर्माण क्षमता आणि प्रतिभा या ज्या संकल्पना आहे मराठीतल्या त्या माहित असल्या, त्यावर जे कुणी भाष्य केलंय ते माहित असले तरच हे तुम्ही उत्तर याचं देऊ शकता। बघा, तुम्हाला दिसत असेल 2-2 प्रश्न, म्हणजे एकच प्रश्न डबल रिपीट झालेला आहे। त्याचं कारण एवढंच आहे की तिथं 2 भाषा, म्हणजे बाकीचे सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी आणि
जो हिंदी आणि इंग्रजीमध्ये पेपर असतो, इथं फक्त मराठी आणि मराठीमध्येच पेपर असतो. त्यामुळं एकच प्रश्न डबल डबल झालेला आहे. दिलेल्या पर्यायापैकी पर्यायातील सदा कऱ्हाडे यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? वाङ्मयीन संस्कृती, दुसरं संस्कृती समाज आणि साहित्य, तिसरा पर्याय मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी, चौथा पर्याय आहे साहित्य काही विचार काही सिद्धांत. तर योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी. हा जो ग्रंथ आहे ते कुणी लिहिलेला आहे? मराठी साहित्या संदर्भातील लिखाण सदा कऱ्हाडे यांनी केलेलं आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे, साहित्यकृती आणि त्यांचे लेखक किंवा निर्मितीकार कोण आहेत यावरचा हा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे बघा सेटमध्ये आणि नेटमध्ये केवढ्या बऱ्याच डिफरन्स किंवा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी क्वेश्चन नंबर या ठिकाणी दिलेला आहे बघा, क्वेश्चन ID म्हणतात त्याला 70. पुढील पैकी कोणत्या लेखकांचे मराठी वाङ्मयाच्या इतिहासावर पुस्तक प्रकाशित झालेलं नाही? बघा शेवटचं नाही महत्वाचं आहे. कशावर पुस्तक प्रकाशित झालेलं नाहीये? मराठी वाङ्मयाच्या इतिहासावर, मराठी साहित्याच्या इतिहासावर कोणत्या खालील लेखकाचं पुस्तक प्रबलित झालेलं नाहीये? श्री शनोलीकर, ग मालशे, ल भावे, नासिराबादकर. तर योग्य उत्तर काय आहे? ग मालशे यांचं पुस्तक मराठी वाङ्मयाच्या इतिहासासंदर्भात लिहिलं गेलेलं नाहीये. बाकी सर्वांनी मराठी भाषेच्या साहित्यासंदर्भात लिखाण केलेलं आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा जो क्वेश्चन ID आहे तो 71 आहे. बघा, मणिप्रवाळम या काव्यरचनेत स्थानिक भाषा आणि संस्कृती यांचे सहचर्य असते. या काव्यरचनेचे उदाहरण म्हणून मराठीतील कोणती कविता सांगता येते? आगगाडी आणि जमीन, जयस्तुते, ती गेली तेव्हा, रिमझिम, आनंदी आनंदगडे. तर 71वा ID क्रमांक असणाऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जयस्तुते, श्री महामंगले शिवस्तुते. पर्याय क्रमांक 2. मणिप्रवाळम या काव्यरचनेत स्थानिक भाषा आणि संस्कृत यांचे सहचार्य असते. या काव्यरचनेचे उदाहरण म्हणून मराठीतील ती कविता आहे जयस्तुते. पर्याय क्रमांक 2. पहा, तुमच्या प्रतिक्रिया पण तुम्ही नोंदवत चला. स्वतःला पण आपण तपासणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 71 आहे तोच प्रश्न. आता क्वेश्चन ID नंबर 72. बघा, परभाषेतील साहित्यकृतीवर किंवा साहित्यिकावर आपला प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख लेखकामध्ये कोणाचा समावेश होत नाही? बघा, होत नाही असं म्हटलेलं आहे. होत नाही, हे नाही हे खूप महत्वाचं आहे. कोणत्या लेखकाचा प्रभाव दिसत नाही? शेक्सपियर, वि.स. खांडेकर, शरदचंद्र चट्टोपाध्याय, के. आत्रे. तर योग्य उत्तर आहे के. आत्रे यांचा प्रभाव परभाषेतील साहित्यकृतीवर किंवा साहित्यकावर आपला प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख लेखकामध्ये के. आत्रे यांचा समावेश होत नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न देखील आकलन प्लस उपयोजन या स्वरूपाचा हा प्रश्न आहे. बघा, प्रश्नाचे स्वरूप म्हणजे पहिला जो 30% जे प्रश्न असतात हे ज्ञानावरचे असतात, म्हणजे फॅक्च्युअल प्रश्न असतात. त्याचं उत्तर तुम्हाला माहित असलं तरच तुम्ही त्याचं उत्तर निवडू शकतो. ज्ञानावरचे 40% प्रश्न हे आकलनावरचे असतात. आकलन म्हणजे ज्ञानाच्या पुढची पायरी, आकलन, अंडरस्टँडिंग.
आकलन, आणि त्यानंतरनं शेवटची जे प्रश्न प्रकार आहे तो 30% असतात. यावर प्रश्न विचारले जातात. ते आहे उपयोजन, ऍप्लिकेशन. मिळवलेल्या ज्ञानाचं आकलन झाल्यानंतर पुढची पायरी आहे ती उपयोजनाची. जीवनात, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो या संदर्भात अशा पद्धतीने 100% प्रश्न विचारले जातात. त्यातला हा प्रश्न आकलन आणि उपयोजनावरचा होता. पुढचा प्रश्न आयडी आहे 73. ललित साहित्याची भाषा मानवी संज्ञापन व्यवहारातील कोणती प्रमुख जबाबदारी सांभाळत असते? बघा, ललित साहित्याची जी भाषा असते ती मानवी संज्ञापन म्हणजेच विचारांची देवाणघेवाण, कम्युनिकेशन व्यवहारातील कोणती मुख्य जबाबदारी सांभाळत असते? द्रव्य आणि आशय, द्रव्य आणि माध्यम, द्रव्य आणि संकेत, द्रव्य आणि अर्थ. तर योग्य उत्तर काय आहे? द्रव्य आणि माध्यम. ललित साहित्याची भाषा जी असते ती मानवी संज्ञापनाची म्हणजे संवादामधील व्यवहाराचे कोणती प्रमुख जबाबदारी सांभाळते? तर द्रव्य आणि माध्यम याची प्रमुख जबाबदारी ती सांभाळत असते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्रातील कार्यान्वयी संप्रदाय, फंक्शनल स्कूल्स या संप्रदायाचा प्रणेता कोण आहे? लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्रातील कार्यान्वयी संप्रदाय या संप्रदायाचा प्रणेता कोण आहे? डॉक्टर WHR रिव्हर्स, डॉक्टर बेनिस्लो मॉलोनोस्की, दुसरे आहेत सर जेम्स फ्रेझर, आणि चौथा ऑप्शन आहे जे क्रोन. तर त्यांचा प्रणेता कोण आहे? डॉक्टर बेनिस्लो मॉलोनोस्की. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्रातील कार्यान्वयी संप्रदाय या संप्रदायाचा प्रणेता आहे डॉक्टर बेनिस्लो मॉलिनोस्की. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न 75 ज्याचा कोड आहे, आयडी कोड आहे, गल्ली बदललेला मोर्चा. बघा प्रश्न, गल्ली बदललेला मोर्चा या काव्यसंग्रहाचे कवी कोण? राम दोतोंडे, लहू कानडे, अरुण काळे, भुजंग मिश्रा. तर योग्य उत्तर आहे राम दोतोंडे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. गल्ली बदललेला मोर्चा या काव्यसंग्रहाचे कवी राम दोतोंडे आहेत. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या साहित्यकृतीपैकी र वा दिघे यांची ग्रामीण कादंबरी कोणती? बघा, आपण जे आता सेटला प्रश्न विचारलेले आहेत अशाच पद्धतीचे ज्ञानावरचे देखील या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. समरांगण, गावगुंड, रेशमाच्या गाठी, सराई. योग्य उत्तर काय आहे? खाली दिलेल्या साहित्यकृतीपैकी र वा दिघे यांची साहित्यकृती आहे सराई. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न का आयडी क्रमांक शेवटी 77. मराठीतील पहिला समीक्षात्मक निबंध मानला जाणारा प्रसिद्ध वाङ्मय विषय लेख कोणता?
नावल म्हणजे काय? विदर्भ वाङ्मय, कादंबरी, काव्यांची प्रतिष्ठा. योग्य उत्तर आहे नावल म्हणजे काय. मराठीतील पहिला समीक्षात्मक निबंध मानला जाणारा प्रसिद्ध वाङ्मय विषय लेख म्हणजेच नावल म्हणजे काय. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा, हा जो प्रश्न आहे हा देखील फॅक्चर प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला ज्ञानावरचा प्रश्न आहे. आपल्याला माहित असलं तरच त्याचं उत्तर आपण नोंदवू शकतो. पुढचा 78 ID नंबर असणारा प्रश्न आहे एकूणातला. बघा, इतिहास रस हा शब्दप्रयोग कोणत्या संदर्भात वापरला जातो? इतिहास रस, वाङ्मय इतिहासातील नवनिर्मिती. 2 इतिहास लेखनातील पुनर्मांडणी. 3 साहित्य इतिहासातील घटितांची तपासणी. आणि 4 साहित्याच्या इतिहासाची कालसापेक्षता. काय आहे योग्य उत्तर? तर वाङ्मय इतिहासातील नवनिर्मिती, इतिहास रस हा शब्दप्रयोग कोणत्या संदर्भात वापरला जातो? तो वापरला जातो वाङ्मय इतिहासातील नवनिर्मिती संदर्भात. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न ID आहे 79. प्रश्न, जगातील कोणत्याच गोष्टी शुद्धता नसल्यामुळे लेखनातच ती का पाळावी असे भाष्य करणारे लघु नियतकालिक अनियतकालिक कोणते? टिंब, कावळा, अबकई, ठोका. योग्य उत्तर आहे टिंब. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हा प्रश्न देखील पर्टिक्युलरली फॅक्च्युअल ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. आपल्या कादंबरी, त्यांचं नियतकालिक असतील त्याविषयी सविस्तर अभ्यासनं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, सह्याद्रीच्या पायथ्याशी हा कथासंग्रह कोणी लिहिला आहे? र वा दिघे, वि स सुखटणकर, लक्ष्मणराव सरदेसाई, श्री म माटे. बघा, सह्याद्रीच्या पायथ्याशी हा कथासंग्रह कोणी लिहिला आहे? तर वि स सुखटणकर. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी हा कथासंग्रह लिहिलेला आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, राग जाधव यांना निळी पहाट या ग्रंथाच्या शीर्षकाची कल्पना ब्ल्यू डॉन या कवितेवरून सुचली. या कवितेचे कवी कोण आहेत? कोणत्या कवितेचे? ब्ल्यू डॉन या कवितेचे कवी कोण आहेत? नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, C.M. वाघ, वामन निंबाळकर. योग्य उत्तर आहे C.M. वाघ. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढचा क्वेश्चन ID आहे शेवटी 82. क्वेश्चन आहे, चला सुट्टी झाली आता खूप खेळायचं. चला सुट्टी झाली आता खूप खेळायचं ही गाजलेली कविता आणि छंदगीत हा बाल कविता संग्रह कोणी लिहिला? वा गो मायदेव, मालतीबाई दांडेकर, संगीता बर्वे, गोपीनाथ तळवळकर. तर योग्य उत्तर आहे
वा गो मायदेव पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा, जर आपण या नेट परीक्षेला सामोरं जाणार असाल तर त्या परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. 2019 नंतरनं नेट परीक्षेमध्ये ऑनलाईनचं स्वरूप आलं. म्हणजे जे एक्झाम ऑफलाईन होत होती ती ऑनलाईन होऊ लागली आणि त्यावेळेसचं जे प्रश्न विचारण्याची पद्धत होती ती वेगळी आहे आणि आत्ताच्या प्रश्नांची पद्धती वेगळी आहे. आपण सेटच्या दृष्टिकोनातून ती आधीची पद्धती वापरली असेल. आता जर आपण पाहिलं तर प्रश्न कसे विचारले जातात, काय विचारले जातात, यासाठी आपला 2019च्या नंतर म्हणजे 20 पासून 23 डिसेंबर म्हणजे डिसेंबरच्या 23 पर्यंत आपल्याला जर प्रश्नपत्रिका हाताळल्या तर आपल्याला समजेल की पेपर 1 ला प्रश्न कसे विचारलेले आहेत, पेपर 2 ला प्रश्न कसे विचारलेले आहेत. या प्रश्नामधील सहसंबंध जाणून घ्यायला निश्चित तुम्हाला फायदा होईल. यामुळे आपण ऑनलाईन मोड मधीलच पेपर 1 आणि पेपर 2 चे प्रश्न सोडवायला घेतलेत, जेणेकरून त्या पद्धतीचा अप्रोच तुमच्यामध्ये निर्माण होईल. क्वेश्चन आयडी आहे 83 शेवटचा. रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. नारायण सुर्वे यांच्या या काव्यपंक्तीतून कोणाचे अनुभव विश्व प्रकट होताना दिसते. दलितांचे, कामगारांचे, मार्क्सवाद्यांचे, आदिवासींचे. योग्य उत्तर काय आहे तर कामगारांचे. आणि कामगारावरच नारायण सुर्वे यांनी देखील त्यांचं जीवन देखील कामगार चळवळीमध्ये आणि त्यांच्याच लिखाणामध्ये गेलेलं असल्यामुळं त्यांचं जे लिखाण आहे कामगाराच्या जीवनावर बरंचसं लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आयडी आहे 84 क्वेश्चन आयडी. आधुनिकतावाद या संकल्पनेच्या लक्षणामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही. कीवर्ड्स महत्वाचा आहे. नाही म्हणतंय म्हणजे आधुनिकतावादाची संकल्पना असणार किंवा लक्षण असणार आपल्याला ओळखायचं आहे, नसणार नाही. विज्ञाननिष्ठता, वास्तववाद, प्रगतिशीलता, आध्यात्मिकता. साधं लॉजिक आहे. या ठिकाणी कोणतंही लॉजिक लावायची आपल्याला आवश्यकता पडत नाही. आध्यात्मिकता हे त्याच्यामध्ये आढळून येत नाही. आधुनिकतावादामध्ये अध्यात्माला त्यांनी स्थान दिलेलं नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा देखील संकल्पनावर आहे. बरोबर आहे. संकल्पनावर, आकलनावर आधारित प्रश्न होता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन आयडी आहे 85. बघा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या साहित्याला नव हे विशेषण प्राधान्याने लावले जात नाही. नव गंगाधर गाडगीळ, बासी मेंढेकर, उभा भावे, कुसुमाग्रज. क्वेश्चन आयडी आहे 85. योग्य उत्तर काय आहे तर कुसुमाग्रज यांच्या साहित्याला नव हे विशेषण प्राधान्याने लावले जात नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नव साहित्य यांचं नाही, कुसुमाग्रजांचं. बाकी सर्व गंगाधर गाडगीळ असेल, मेंढेकर असतील, भावे असतील, हे नव साहित्यकार आहेत. पुढचा जो प्रश्न आहे त्याचा प्रश्न आयडी आहे 86. निगमसार हा ग्रंथ कोणी लिहिला. अतिशय सोपा प्रश्न आहे. फॅक्च्युअल ज्ञानावरचा प्रश्न आहे. निगमसार कोणी लिहिलेला आहे
वामन पंडित, बरोबर आहे. इथं विचार करायची आवश्यकता नाही. वामन पंडितांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, निगमन सार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा, कथा बोलो बोलो हे मधुर सुधा धारा, होय शृंगारा करुण रसा थारा, या ओळी कोणाच्या आहेत? आनंद तयन, वामन पंडित, विठ्ठल बिडकर, रघुनाथ पंडित. तर योग्य उत्तर काय आहे? रघुनाथ पंडित. कथा बोलो हे मधुर सुधा धारा, होय शृंगारा करुण रसा थारा, त्या ओळी आहेत रघुनाथ पंडित यांच्या. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. बघा, आपण डिसेंबर मध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेला जे प्रश्न विचारलेले आहेत 12 तारखेला ते आपण पाहत आहोत. डाकणे मॅडम, प्रतिक्रिया द्यायच्या आहेत तुम्हाला जे वाटतंय ते. पुढचा प्रश्न, पंडित कवी नागेश यांचे मूळ नाव काय आहे? मेघराज, सामराज, नागभट्ट, श्रीधर पंत. योग्य उत्तर काय आहे? नागभट्ट. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नागभट्ट म्हणजेच नागेश्वर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 89 आयडी असणारा श गो तुळपुळे यांनी खालीलपैकी कोणता चरित्रग्रंथ लिहिला? राध रानडे चरित्र आणि तत्वज्ञान, कार्ल मार्क्स न्यायमूर्ती रानडे चरित्र आणि राजा राममोहन रॉय. योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे राध रानडे चरित्र आणि तत्वज्ञान हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2. बघा, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या पद्धतीचा दृष्टिकोन अप्रोच आपल्यामध्ये विकसित व्हावा. त्यामुळे आपल्याला जेवढे तुम्ही मागील प्रश्नपत्रिका पाहाल, प्रश्नांची पद्धत पाहाल, त्यानुसार आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवता येते आणि आपल्याला स्वतःच देखील प्लॅनिंग करता येते. पुढचा 90 आयडी असणारा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील कोणत्या नाटकामध्ये निवेदकाचे अथवा सूत्रधाराचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अस्तित्व आढळत नाही, म्हणजे त्यांचं अस्तित्वच नसतं? महानिर्वाण, वाडा चिरबंदी, लोककथा, लोककथा 78 आणि अंधार यात्रा. योग्य उत्तर आहे वाडा चिरबंदी. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अगदी बरोबर आहे ढाकणे मॅडम, अभिनंदन. पुढचा प्रश्न, शरीराकार जिवाजी पंत, शरीराकार जिवाजी पंत आणि बुधाजी कारकून या रूपकात्मक व्यक्तिरेखा संत एकनाथाच्या कोणत्या प्रसिद्ध भारुडामध्ये आहेत? मुका, बायला, अर्ज, पांगुळ. बघा, योग्य उत्तर काय आहे? तर अर्ज. पर्याय क्रमांक 3. अर्ज या भारुडामध्ये संत एकनाथांनी
जिवाजी पंत आणि बुधाजी कारकून यांच्या ह्या रूपकात्मक व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत. अर्ज पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे त्याचा आयडी क्रमांक आहे 92. प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती साहित्यकृती प्रवास वर्णनपर नाही? म्हणजे प्रवास वर्णनपर कोणती साहित्यकृती नाही? चषक आणि गुलाब, त्यानंतर पांढरी मेंढरे हिरवी कुरणे, त्यानंतर फिरस्त आणि पांढरे केस हिरवी मने. योग्य उत्तर आहे पांढरे केस हिरवी मने. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा प्रश्न, त्याचा प्रश्नाचा आयडी आहे 93. प्रश्न बघा, खालीलपैकी संत तुकारामाचा कोणता अभंग आशयसूत्राच्या अंगाने इतर अभंगापेक्षा वेगळा आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, काय बा करीशी सोवळे ओवळे, मन नाही निर्मळ वाऊगेची, हरिहरा भेद नाही करू नये वाद, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. आपल्याला काय विचारलेलं आहे? खालीलपैकी संत तुकारामाचा कोणता अभंग आशयसूत्राच्या अंगाने इतर अभंगापेक्षा वेगळा आहे? तर योग्य उत्तर आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 94 आयडी असणारा, 16 रुपये पगारदार म्हणजे सगळ्या गावात असा कोणी नाही, ही ओळख कोणत्या ग्रंथात आहे? 16 रुपये पगारदार म्हणजे सगळ्या गावात असा कोणीच नाही, जिन आमचं तुही यात्ता कंची, स्मृतिचित्रे आयदान. योग्य उत्तर आहे जिन आमचं. बेबी कांबळे ना. पुढचा प्रश्न, त्याचा आयडी आहे 95. त्यांना कोणी वाट दाखवा, मुक्ती देणारा हात दाखवा. त्यांना कोणी वाट दाखवा, मुक्ती देणारा हात दाखवा, अस्तित्व जळून पापी जीव सुटकेचा एक श्वास टाकतो, तो मसनवटीचा घाट दाखवतो. हे वाक्य टिंबटिंब साहित्य कृतीतील आहे. शोभा यात्रा गिधाडे, जेव्हा मी जात चोरली होती, आणि वरण भात लोणचा, आणि कोण नाही कोणाचा. 95व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गिधाडे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा, अशा पद्धतीनं आपण नेट परीक्षा जी डिसेंबर 2023 ला झालेली आहे, त्या परीक्षेला ज्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत मराठी विषयासंदर्भात, पेपर 1 संदर्भात, त्याचं आपण अवलोकन करत आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा निश्चित करता येणार आहे आणि अभ्यास साहित्य निवडता येणार आहे. अशा पद्धतीचं आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं असेल, क्लासेस जॉईन करायचे असतील, त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं गुगल प्ले स्टोअरवर ॲप आहे, या ॲप थ्रू देखील तुम्ही कमी पैशामध्ये, कमी शुल्कामध्ये क्लास जॉईन करू शकता. ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप आहे, किंवा तुम्ही 96 89 04 77 38. अभिनय तो कभी नाही ही संधी शेवटची समजून आपण तयारी करावी, प्रामाणिकपणे तयारी करावी, सातत्यपूर्ण तयारी करावी,
निश्चितच आपण यशाला गवसणी घालू शकतो. त्यासाठी लागणारे धमक, त्यासाठी लागणारं जिगर, त्यासाठी लागणारं सातत्य हे देखील आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि योग्य मार्गदर्शन, योग्य आणि अचूक संदर्भ साहित्य याच्यातूनच आपला यशाचा मार्ग सुखकर होत असतो. चला तर मग ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील ते वरील 2 माध्यमातून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्या परत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये दुसरं जे सत्र आहे याच प्रश्नपत्रिकेचं ते आपण अभ्यासणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी रजा घेणार आहोत. काही डाऊट असतील तर विचारू शकता. तुम्हाला चॅट बॉक्स रिकामा आहे.